तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास भाग 2 मधील पाठ 16वा दक्षिणेतील मोहीम हा अभ्यासणार आहोत, शिकणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. दक्षिणेतील मोहीम. तर मोहिमेचा बेत. तर हा मोहिमेचा बेत आखला गेला कसा, तर हे आपण बघूयात. तर आपण बघितलं की राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला. पण हा राज्याभिषेक सोहळा पार पडला, पण हा जो आनंद आहे तो फार काळ टिकू शकला नाही. राज्याभिषेक झाला शिवरायांचा, हा जो आनंद आहे तो शिवरायांसाठी फार काळ टिकला नाही. त्याचे कारण असे की राज्याभिषेकानंतर अल्पावधीतच 17 जून 1674 रोजी जे आहे ते माँसाहेब जिजामाता मृत्यू पावल्या आणि त्यामुळे शिवरायांचा मोठा आधार गेला. स्वराज्यातील सर्व प्रजेचा आधार हे शिवराय होते, परंतु शिवरायांचा आधार माँसाहेब होत्या. त्या त्यांच्या जीवनातील खऱ्या मार्गदर्शक आणि गुरु होत्या. तर राज्याभिषेकाचा सोहळा जो आहे शिवरायांनी पार पाडला, परंतु हा जो आनंद आहे हा जास्त काळ काही टिकला नाही. कारण 17 जून 1674 रोजी माँसाहेब ह्या ज्या आहेत त्या मृत्यू पावल्या आणि त्यामुळे शिवरायांचा असा खूप मोठा आधार जो माँसाहेब होत्या त्या गेल्यामुळे शिवराय खचून गेले होते. स्वराज्यातील सर्व प्रजेचा आधार हे शिवराय होते, परंतु शिवरायांचा आधार ह्या माँसाहेब होत्या आणि त्या त्यांच्या जीवनातील खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आणि गुरु होत्या. आईच्या मृत्यूमुळे त्यांना अतिशय दुःख झाले, परंतु दुःख करत बसणे त्यांना शक्य नव्हते. त्यांना स्वराज्याचा गाडा जो आहे तो हाकायचा होता. तर आईचे जे मृत्यूमुळे त्यांना दुःख तर झाले होते, परंतु दुःख करत बसणे हे त्यांना परवडत नव्हते. कारण ते जर दुःख करत बसले तर स्वराज्याकडे कोण बघेल. त्यामुळे त्यांना दुःख बाजूला सारून स्वराज्याचा गाडा जो आहे तो चालवायचा होता, हाकायचा होता. तर शिवरायांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला. शिवरायांनी काय केलं, तर कर्नाटक हा जो प्रांत आहे या प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला आणि त्यांना आता आदिलशाहीची मुळीच भीती नव्हती. कारण आदिलशाही मोडकळीस आली होती. परंतु उत्तरेचा मुघल बादशाह औरंगजेब हा मात्र मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसलेला होता. शिवरायांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला आणि त्यांना आता आदिलशहाचा काही भीती राहिली नव्हती. कारण आदिलशाही जी आहे ती पूर्ण मोडकळीस आली होती. परंतु उत्तरेचा मुघल बादशाह जो आहे औरंगजेब हा जो आहे हा काही मोडकळीस आलेला नव्हता. हा खूप ताकदवान राजा होता. भरपूर सैन्य असा औरंगजेब हा राजा होता आणि तो जो आहे तो मराठ्यांचे राज्य जे आहे ते नष्ट करण्यासाठी टपून बसलेला होता आणि तो स्वराज्याचा घास केव्हा घेईल याचा नेम नव्हता. शिवरायांनी जे स्वराज्य स्थापन केले त्याचा औरंगजेब हा केव्हा घास करील, केव्हा संपून टाकेल याचा नेम नव्हता. मुघलांचे संकट जे आहे ते स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत ठाणे असावे असा विचार जो आहे तो शिवरायांच्या मनात आला. जर मुघलांचे संकट स्वराज्यावर आलेच तर दक्षिणेत आपले एखादे ठिकाण पाहिजे, एखादे मजबूत ठाणे असावे असा जो आहे विचार शिवरायांनी केला आणि त्यामुळे त्यांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले. आणि या मोहिमेसाठी शिवरायांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीची मदत मागितली. या दक्षिणेच्या मोहिमेसाठी शिवरायांनी कोणाची मदत मागितली, तर गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीची. आणि त्या कुतुबशहाने मोठ्या खुशीने शिवरायांना मदत देण्याचे कबूल केले. या मोहिमेच्या मागे शिवरायांचा आणखी एक हेतू होता. तर तो कोणता होता, तर त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे, त्यांचे जे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे आहेत, व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते. वडिलांची कर्नाटकातील जहागीरही त्यांच्याकडे होती.
त्यातील काहीही वाटा वेंकोजी राजांनी शिवरायांना दिला नव्हता. एवढेच नव्हे तर स्वराज्याबद्दल त्यांना फारसा आदर नव्हता. ते शिवरायांशी फटकून वागत असत. त्यांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत मिळाली तर पाहावी असा हेतू शिवरायांच्या मनात होता. तर शिवरायांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हे जे आहेत ते दक्षिणेतील जी तंजावरची जी जहागीर आहे, तंजावरची जहागीर हे व्यंकोजी राजे सांभाळत होते. आणि शिवरायांच्या वडिलांची कर्नाटकातील जी जहागीर आहे तीही व्यंकोजी राजांकडेच होती. आणि त्यातील वाटा, काहीही वाटा व्यंकोजी राजांनी शिवरायांना दिलेला नव्हता. शिवरायांच्या वडिलांचा जो वाटा आहे तो व्यंकोजी राजांनी शिवरायांना दिलेला नव्हता. एवढेच नाही तर स्वराज्याबद्दल व्यंकोजी राजांना काही आदर वाटत नसे, काही घेणं देणं नव्हते व्यंकोजी राजांना. ते शिवरायांशी फटकून वागत, चांगले वागत नसते शिवरायांशी. आणि त्यांची भेट घेऊन शिवरायांच्या मनात आले की त्यांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत मिळाली तर पाहावी, त्यांची मदत घ्यावी असा हेतू, या हेतूनेही शिवरायांनी दक्षिणेवरील मोहीम जी आहे ती हातात घेतली होती. गोवळकोंड्याला भेट. कर्नाटकात जाण्यासाठी शिवराय निघाले. गोवळकोंड्याचा अबुल हसन कुतुबशहा याने त्यांना भेटीचे आमंत्रण दिले होते. तेव्हा प्रथम कुतुबशहाच्या राजधानीला भेट देऊन मग दक्षिण दिग्विजयासाठी पुढे जायचे अशी योजना जी आहे ही शिवरायांनी आखली. तर कर्नाटकात जाण्यासाठी शिवराय जे आहे ते निघाले. आणि गोवळकोंड्याचा अबुल हसन कुतुबशहा जो आहे याने काय केलं होतं तर शिवरायांना भेटीसाठी बोलावलेले होते. तेव्हा शिवराय कुतुबशहाच्या राजधानीला भेट देऊन मग दक्षिणच्या दिग्विजयासाठी पुढे जाणार अशी जी योजना आहे ती शिवरायांनी आखलेली होती. आणि गोवळकोंडा जो आहे तो हीच कुतुबशहाची राजधानी होती. गोवळकोंडा ही जी आहे हीच कुतुबशहाची काय होती तर राजधानी होती. कुतुबशहाने महाराजांच्या स्वागतासाठी जी आहे मोठी तयारी केली. भेटीसाठी खास तंबू उभारला. शिवराय राजधानीत येऊन दाखल झाले. त्यांचे दर्शन घेण्यासाठी रस्तोरस्ती लोक दुतर्फा उभे होते. त्यांच्या पराक्रमाच्या बातम्या देशात चहूकडे पसरलेल्या होत्या. अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची फटफजिती आणि आग्र्याहून सुटका या रोमहर्षक प्रसंगांची हकीकत ही जी चर्चा आहे ही सर्वकडे पसरलेली होती. त्यामुळे तेथे महाराजांचे प्रचंड स्वागत झाले. घराघरातून लोक महाराजांवर फुलांचा वर्षाव करत होते. लोकांचे स्वागत स्वीकारून महाराज कुतुबशहाच्या दरबारात आले. कुतुबशहा त्यांना सामोरा गेला. त्याने महाराजांना खास तयार केलेल्या सिंहासनावर आपल्या बरोबरीने बसवले. त्याने महाराजांच्या सत्कारासाठी कशाचीही कमतरता राहू दिली नाही. स्वागत सत्कार स्वीकारल्यावर शिवराय कर्नाटकाच्या मोहिमेवर निघाले. जिंजी जिंकली. शिवराय पूर्व किनाऱ्यावर आले. चेन्नईच्या दक्षिणेस जिंजीचा किल्ला आहे. हा रायगडाप्रमाणेच प्रचंड आणि मजबूत आहे. त्याला वेढा घालून महाराजांनी तो किल्ला जिंकला. दक्षिणेत स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार झाले. तर शिवराय काय झाले तर जेव्हा पूर्व किनाऱ्यावर आले आणि त्यांनी चेन्नईच्या दक्षिणेस जो जिंजीचा किल्ला आहे त्या किल्ल्याला शिवरायांनी वेढा घातला आणि तो किल्ला जिंकला. आणि तो किल्ला कसा होता तर रायगडाप्रमाणेच प्रचंड आणि मजबूत होता. आणि त्यामुळे दक्षिणेत काय झालं तर स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार झाले. आणि नंतर त्यांनी वेलूरच्या किल्ल्याला शिवरायांनी नंतर वेलूरच्या किल्ल्याला वेढा दिला. कित्येक महिने वेढा देऊनही किल्ला काय ताब्यात येत नव्हता. वेलूरचा किल्ला हा शिवरायांनी कित्येक महिना वेढा देऊनही हा किल्ला काही ताब्यात येणार. तेव्हा वेलूर जवळच्या डोंगरावरून शिवरायांनी त्या किल्ल्यावर तोफांचा मारा केला
आणि किल्ला जो आहे तो सर केला आणि त्यांनी कर्नाटकात एकूण 20 लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटे मोठे किल्ले जे आहेत ते जिंकले शिवरायांनी. तर हा किल्ला जो आहे वेलूरचा, हा जेव्हा शिवरायाच्या ताब्यात येईना तेव्हा शिवरायांनी काय केलं तर वेलूरच्या किल्ल्याजवळील जो डोंगर आहे त्या डोंगरावर शिवरायांनी जाऊन त्या वेलूरच्या किल्ल्यावर तोफांचा मारा करण्यास सुरुवात केली आणि तो किल्ला जो आहे तो जिंकला. आणि शिवरायांनी अशाच प्रकारे कर्नाटकामध्ये एकूण 20 लक्ष उत्पन्न अशा प्रदेश, एकूण 20 लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटे मोठे जे किल्ले आहेत ते जिंकले. व्यंकोजी राजांची भेट. महाराजांनी आपले सावत्र भाऊ व्यंकोजीराजे यांना भेटीसाठी बोलावले. नाखुशीनेच ते आले. महाराजांनी त्यांचा योग्य सत्कार केला, त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याच्या कार्यात व्यंकोजीराजांनी सहकार्य करावे अशी त्यांना गळ घातली. तर महाराजांनी आपले सावत्र भाऊ व्यंकोजीराजे आहेत यांना जेव्हा भेटीसाठी बोलावले तेव्हा व्यंकोजीराजे आले, पण ते काही खुश नव्हते. काही असे आले म्हणून आले होते ते. तर महाराजांनी काय केलं तर त्यांचा सत्कारही केला आणि त्यांच्या समजूत घालण्याचा प्रयत्न केला की तुम्ही स्वराज्याच्या कार्यात आम्हाला सहकार्य करा. परंतु व्यंकोजीराजांनी तेवढे काही त्यांचे मनावर घेतले नाही. काही दिवस व्यंकोजीराजे महाराजांबरोबर राहिले. परंतु एका रात्री महाराजांना काही न कळताच ते तंजावर येथे निघून गेले आणि उलट त्यांच्या फौजेवरच त्यांनी हल्ला केला. महाराजांच्या फौजेवरच व्यंकोजीराजांनी हल्ला केला. तेव्हा महाराजांच्या फौजेने त्यांचा समाचार घेतला आणि व्यंकोजीराजांचा पराभव झाला. आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे महाराजांना फार दुःख झाले. त्यांना फार वाईट वाटले. त्यांनी व्यंकोजीराजांना समजुतीची पत्रे पाठवली. जिंजीच्या दक्षिणेकडील काही प्रदेशही त्यांना दिला. त्यांची पत्नी जी आहे दीपाबाई हिलाही महाराजांनी चोळी बांगडीसाठी कर्नाटकातील थोडा प्रदेश दिला. महाराजांनी व्यंकोजीराजांना पत्रात लिहिले, परक्या शत्रूंचा भरोसा धरू नये, पुरुषार्थ गाजवावा असे शिवरायांनी व्यंकोजीराजांना पत्रात लिहिले. कर्नाटकातील विजय मिळवून महाराज जेव्हा रायगडावर परतले तर या मोहिमेची दगदग जी आहे ती जाणवत असतानाच महाराजांना जंजिऱ्याच्या सिद्धीविरुद्ध आरमारी मोहीम काढावी लागली. आणि यावेळी महाराजांचे वय होते 50 वर्षांचे. 30-35 वर्षे त्यांनी सतत कष्ट केले होते आणि त्यांना कधीही विश्रांती मिळाली नाही. रयतेचा वाली गेला. तारीख होती 3 एप्रिल 1680. सर्वांना दुःखसागरात लोटून शिवरायांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. 3 एप्रिल 1680 या रोजी शिवरायांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांचा मृत्यू जो आहे तो या दिवशी झाला आणि रयतेचा वाली जो आहे तो गेला. आपल्या हयातीत म्हणजेच आपल्या जीवनात महाराजांनी केवढ्या घडामोडी केल्या. जबरदस्त शत्रूंना नमवून महाराजांनी हिंदवी जे स्वराज्य आहे ते निर्माण केले. अखिल भारतात महाराजांच्या कार्याला तोड नव्हती असे थोर महाराज हे एक राष्ट्रपुरुष होते.